जयंत पाटलांच्या वक्तव्यावरून मुख्यमंत्र्यांचा पडळकरांना फोन, जपून बोलण्याचा दिला सल्ला, मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सूचनांचं पालन करणार, पडळकरांची प्रतिक्रिया. मुख्यमंत्र्यांच्या फोन नंतरही गोपीचंद पडळकर वक्तव्यावर ठाम, माफी मागण्यासही पडळकरांचा नकार. मोदींच्या आईवर टीका झाली तेव्हा पवारांनी फोन केला होता का, पडळकरांचा सवाल. शरद पवारांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना फोन, गोपीचंद पडळकरांनी जयंत पाटलांबाबत केलेल्या टीकेचा नोंदवला निषेध, बेताल वक्तव्य करणाऱ्या नेत्यांना आवरण्याची केली मागणी. जयंत पाटलांवर टीका करताना गोपीचंद पडळकरांची जीभ घसरली. पडळकरांच्या वादग्रस्त वक्तव्यानं नवा वाद, भाजप नेतृत्वानं भूमिका स्पष्ट करावी, अजित पवारांची मागणी. तर सांगलीमध्ये पडळकरांच्या वक्तव्याविरोधात आंदोलन. पक्षापेक्षा मंत्र्यांना इतर कामं जास्त असतील तर आपण ती पदं मोकळी करू. नागपुरातील चिंतन शिबिरामध्ये अजितदादांनी मंत्र्यांसह पदाधिकाऱ्यांना सुनावले खडे बोल. काही जण कामं न करता केवळ दिखावा करतात, दादांचा टोला. आरक्षणाच्या मुद्द्यावर आता ओबीसीही मैदानात उतरणार, राज्यभरामध्ये ओबीसी एल्गार मोर्चे निघणार, छगन भुजबळांची माहिती. हिंगोलीच्या भेंडेगावमध्ये आरक्षण आंदोलनाबाबत पोस्टवरनं 2 गटांमध्ये वाद, आक्षेपार्ह व्हिडिओवरनं 2 गट आमने सामने, गाड्यांची तोडफोड. तर नांदेडमध्ये मराठा ओबीसी संस्थाचालकांच्या वादानंतर हाणामारी. जरांगेंना समर्थन करणाऱ्या आमदार आणि खासदारांना पाडा, छगन भुजबळांचं नागपुरातील ओबीसी मेळाव्यामध्ये आवाहन. तर मराठ्यांविरोधात जाणाऱ्या ओबीसी नेत्यांना धडा शिकवा, जरांगेंचं प्रत्युत्तर. अंतरवाली सराटीमध्ये झालेल्या दगडफेकीपूर्वीच्या बैठकीमध्ये शरद पवारांचे आमदार होते. छगन भुजबळांचा खळबळजनक दावा, मराठा ओबीसींमध्ये वाद निर्माण करण्यासाठी भुजबळांचं वक्तव्य, आव्हाडांचं प्रत्युत्तर. आनंद दिघेंनी आमची शिवसेना कधी विकली नाही, माझ्या वक्तव्याला जे विरोध करतात ते टेंभी नाक्यावरील टपोरी आहेत. आनंद आश्रमाची प्रॉपर्टी कोणी कोणाच्या नावावर केली तपासा, संजय राऊतांचं एकनाथ शिंदे यांच्यावर टीकास्त्र. राज ठाकरेंचं अंबरनाथमधील मनसैनिकांना मार्गदर्शन, मतदार याद्यांवरती काम करा, तुमच्या प्रभागातील बीएलओ शोधा, हे केल्यास आपला विजय निश्चित, राज ठाकरेंच्या सूचना. ठाकरेंच्या शाखा प्रमुखांच्या बैठकीनंतर आज महिला पदाधिकाऱ्यांची शिवसेना भवनामध्ये बैठक. आगामी पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे करणार मार्गदर्शन. तर मातोश्रीवर पार पडणार पक्षप्रवेश. जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुका नोव्हेंबरमध्ये होण्याचे राज्य निवडणूक आयोगाचे संकेत. दिवाळीपूर्वी आचारसंहिता लागू होण्याची शक्यता. राज्यात 62,17,000 एकरवरील पिकांचं नुकसान, पंचनामे सुरू, सरकार लवकरच मदत करणार, कृषी मंत्री दत्तात्रय भरणेंची माहिती. पुढचे 5 दिवस मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यामध्ये मुसळधार पावसाचा इशारा, विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज. कोकणामध्ये पुढचे 2 दिवस पावसाचा इशारा. अटल सेतूवरील खड्ड्यांप्रकरणी कंत्राटदाराला 1 कोटींचा दंड. अटल सेतूवरील नुकसान दाखवणारा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर कारवाई. MMRDAनं कंत्राटदाराला जबाबदार धरत ठोठावला दंड. खड्ड्यांवरून न्यायालयाचे मुंबई आणि ठाणे महापालिकांना खडेबोल. खड्डे बुजवा अन्यथा कारवाईला सामोरे जा, उच्च न्यायालयाकडनं महापालिकांना आठवडाभराचा अल्टिमेटम. वसई विरारमधील वाहतूक कोंडीमुळे 16 महिन्यांच्या चिमुकल्याचा बळी. मुंबई अहमदाबाद मार्गावर तब्बल 5 तासांपासून रुग्णवाहिका वाहतूक कोंडीत अडकल्यामुळे बाळाचा मृत्यू.
आयफोन 17 घेण्यासाठी मुंबईकरांच्या रांगा. पहाटेपासूनच BKC मधील आयफोनच्या शोरूम बाहेर मोठी गर्दी. आजपासून आयफोन 17 ची विक्री सुरू झाल्यानं फोन खरेदीसाठी रांग. आता फिंगर टच करून करता येणार पेमेंट. भारतामध्ये थंब पे नावाने अनोखे बायोमेट्रिक पेमेंट डिव्हाइस विकसित. कार्ड आणि मोबाईल पेमेंट इतिहास जमा होण्याची शक्यता. गणित तज्ञांचा UGCच्या नव्या अभ्यासक्रमाला विरोध. नवा अभ्यासक्रम नको. 900 तज्ञांचं UGCला आवाहन. गणिताचं भविष्य धोक्यात असल्याने मसुदा मागे घेण्यासाठी याचिका.